विवादानंतर एक दुसरी पक्षाने दिली आहे, काय भावना व्यक्त कराल? गटनेता ही फार महत्त्वाची जबाबदारी असते आणि त्या महत्त्वाच्या जबाबदारीबरोबर विशाखाताई राऊतसारख्या ज्यांनी आधी पण गटनेता म्हणून काम केलं आहे त्या माझ्यासोबत आहेत. माझ्याबरोबर सगळे हे यंग जनरेशन जे नगरसेवक आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत. आणि अनिल परब म्हणा, अनिल देसाई म्हणा, संजय राऊत साहेब म्हणा, विनायक राऊत, या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचं मला मार्गदर्शन आहे. आदित्य ठाकरे साहेब आणि उद्धव साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे ती आम्ही समर्थपणे नक्कीच करू कामगिरी. आणि जे जे अशी पण आमच्यावर कायम संकट येत राहिली त्या संकटाला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. यावेळी विरोधकांची संख्या जास्त आहे, तेच विरोधकांचा पावर दिसेल. इथे पॉवर दाखवण्यापेक्षा मुंबईचं काय भलं आहे आणि मुंबईसाठी काय काय अजून केलं पाहिजे या ह्याच्यामध्ये आम्ही राहू. कल्याण डोंबिवलीमध्ये देखील युती म्हणून चर्चा होतात. आता कल्याण डोंबिवलीचं मनसेने जे आहे ते आता शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. कुठेतरी बघा, या राजकारणामध्ये ज्यांनी भाजपनी कायम सतत मुस्लिमांचा द्वेष, काँग्रेसचा द्वेष केला, तर अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस एक झाली आहे. त्यामुळे ह्या राजकारणांच्या समीकरणाला काही आम्ही महत्त्व देत नाही आहे. ते पक्षप्रमुख बघतील. आम्हाला जे कामगिरी देतात की नगरसेवकांकडनं सगळं काम करून घ्या किंवा जे ते आम्ही करू, आमचं काम आम्ही. पण 5-6 महापालिका तुम्ही एकत्र लढला, 2 भाऊ एकत्र लढले, असं असताना एकनाथ शिंदे शिवसेनेला पाठिंबा म्हणतात. त्यांच्यावर टीका केली पूर्ण निवडणुकीच्या दरम्यान. मी ह्याच्यावर काही बोलणार नाही. ह्याच्यावर ते आमचे पक्षप्रमुख आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.